नाव दे ना. काय तू नाव हा दे? बोल ना भाऊ. सहकार्य केले असं फक्त फोटोशूट करून काय फायदा विद्यार्थ्यांवर आम्ही विद्यार्थ्यांसाठी लढायला आलोय. मतलब नाही सरकार घाबरलेली आहे. आम्ही एक सांगतो, धर्मेंद्र प्रधानजी राजमाती दिलाच पाहिजे, झेंडेला बॅन केलंच पाहिजे. धर्मेंद्र प्रधानजी राजमाती पोलीस मागे करते. माहिती आहे तुम्हाला की कशा प्रकारे हे सरकार घाबरलेलं आहे आणि नीटचे पेपर लीक झाले. किती विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तुम्हाला माहिती आहे? किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तुमचे पोरं जर अभ्यास करत असतील, ते मारत असतील, ते कोण येणार पुढे? हे सरकार आहे आणि आमची मागणी देशभरामध्ये हा सध्या ज्वलंत प्रश्न आहे की नीट म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षासाठी जी टेस्ट होती त्याच्यामध्ये पेपर लीक झालेला आहे आणि खूप मोठं रॅकेट याच्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे. यानंतर सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी लेखी पेपर दिल्यानंतर त्या पेपर तपासणीमध्ये खूप सारे घोटाळे आले. अनेक विद्यार्थ्यांना जाणवलंय की त्यांची जी उत्तरपत्रिका आहे ती योग्य रीतीने तपासली नाहीये. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार झालेले आहेत. यानंतर काही विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये संशोधन केलं असता त्यांना असं जाणवलं की TCS जी वर्षानुवर्ष देशभरातील IT च्या परीक्षा किंवा या परीक्षांचं नियोजन बघायची अशा कंपनीला उडवून एका अनप्रोफेशनल कंपनीला हे परीक्षांमध्ये गुणांकन करण्याचं काम देण्यात आलं होतं. आणि या माध्यमातून हा एक भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचारामध्ये अनेक होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्क कापले गेले आणि अनेक सर्वसामान्य घरातल्या विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न हे विरून गेलं. याच्यामध्ये अनेक कुटुंब आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या खचली आणि याच्या नैराश्यातून आज भारतभरात सुमारे 12 ते 13 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलाय. मित्रांनो, एक पोक्त पुरुष मरतो त्यावेळी नुकसान एका घराचं होतं, पण एक विद्यार्थी ज्यावेळी आत्महत्या करतो त्यावेळी एक देशाचं नुकसान होत असतं. याच्या निषेधार्थ आज नंदुरबार जिल्ह्यातील NSUI आणि युवक काँग्रेस या दोघांनी मिळून माजी मंत्री KC पाडवी, पद्माकरजी वळवी साहेब आणि खासदार गोवालजी पाडवी यांच्या आदेशाने यांच्या मार्गदर्शनाखाली NSUIचे जिल्हाध्यक्ष सागर पावरा आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वात आज इथे प्रकाशा चौफुलीवर आम्ही आंदोलन केलं. आमची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान हा जो शिक्षण मंत्री आहे हा भ्रष्टाचारी आहे आणि याला सरकारने निलंबित केलं पाहिजे, याचा सक्तीने राजीनामा घेतला पाहिजे आणि यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे करायला सरकार अपयशी ठरत असेल तर हे सरकार उलथवून टाकण्याची ताकद या भारताच्या सर्वसामान्य शेतकरी, आदिवासी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. या सरकारने ते उत्तरदायित्व स्वीकारावं आणि पाय उतार व्हावं ही आमची नम्र विनंती.